नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार शेअर एज हायर ॲज कंपनी क्लिंचेज बॅटरी स्टोरेज कॉन्ट्रॅक्ट्स विथ NHPC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने बॅटरी एनर्जी स्टोरेज परचेज ॲग्रीमेंट्स साईन केला. कोणासोबत? NHPC सोबत. कशासाठी? 275 मेगावॅट और 550 मेगावॅट अवरच्या टोटल कॅपॅसिटीसाठी. आणि मित्रांनो, यामुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचा ग्रीन एनर्जी पोर्टफोलिओ अजून स्ट्रॉंग झाला आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T प्लान्स टू इन्व्हेस्ट ₹1000 कोटी इन कटुपल्ली शिपबिल्डिंग कॉम्प्लेक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे L&T लिमिटेड आपल्या कटुपल्ली शिपबिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये 1000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटचे उद्दिष्ट आहे आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवणे. म्हणजे मित्रांनो, सरळ L&T लिमिटेड आपला बिझनेस वाढवण्याचा प्लान बनवत आहे. तर बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पतंजली फूड्स अनाउन्सेस बोनस इश्यू ऑफ 2:1 फॉर शेअर होल्डर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेडने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल. म्हणजे प्रत्येकी एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या 2:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी पतंजली फूड्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेड जसेच 2:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प टू एंटर युरोप इन फायनान्शियल इयर 2026 आईज ग्लोबल ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2मध्ये जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि UK आपला बिझनेस वाढवणार आहे. आणि मित्रांनो, असे स्वतः हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या चेअरमॅन पवन मुंजल यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट हिरो मोटोकॉर्प लिमिटेडसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. आणि मित्रांनो, यामुळे हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचा बिझनेस जबरदस्तपणे वाढू शकतो. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल. म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL इन फोकस आफ्टर सेक्युरिंग सेकंड GE404 इंजिन फॉर LCA प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इंडियाला US कडून आपल्या LCA मार्क 1A फायटर जेट प्रोग्रामसाठी सेकंड GE404 इंजिन रिसीव्ह झाला आहे. याचा सरळ इम्पॅक्ट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बिझनेसवर होणार आहे. आणि मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत या कंपनीला टोटल 12 GE404 इंजिन रिसीव्ह होईल, अशी या कंपनीला अपेक्षा आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जिओ ब्लॅकरॉक गेट्स सेबी
अप्रुव्हल टू लॉन्च 4 पॅसिव्ह फंड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. या कंपनीला अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कोणाकडून? सेबीकडून, म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून. कशासाठी? 4 पॅसिव्ह म्युच्युअल फंड स्कीम्स लॉन्च करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 4 स्कीम्सचे नाव राहणार आहे जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 8 to 13 इयर जी सेक इंडेक्स फंड, जिओ ब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड, जिओ ब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड. आणि चौथ्या स्कीमचे नाव राहणार आहे जिओ ब्लॅकरॉक निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड. आणि मित्रांनो, या स्कीम्स काय करणार आहे त्यापुढे याचे उद्दिष्ट सुद्धा लिहिलेले आहे. जसे की जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 8 to 13 इयर जी सेक इंडेक्स फंड हा निफ्टी 8 to 13 इयर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इंडेक्सला ट्रॅक करेल. तसेच जिओ ब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड हा निफ्टी 50 स्मॉल कॅप 250 इंडेक्सला ट्रॅक करेल. तसेच जिओ ब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड हा निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्सला ट्रॅक करेल. तसेच जिओ ब्लॅकरॉक निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड हा मिड कॅप 150 इंडेक्सला ट्रॅक करेल. म्हणजे मित्रांनो, या त्या 4 स्कीम्स आहे ज्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला सेबीकडून लॉन्चिंगसाठी मंजुरी मिळाली आहे. आणि त्याच्या पुढे चला तर बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज साइन बाइंडिंग टर्म शीट टू एक्वायर 51% स्टेक इन क्यूटेक इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कुंशन क्यूटेक मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 51% हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी बाइंडिंग टर्म शीट साईन केला आहे. आणि मित्रांनो, यामुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा क्रिटिकल कंपोनंट्स सेगमेंटमध्ये बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, यामुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा स्पेसिफिकली मोबाईल फोन्स, IoT डिव्हाइसेस आणि ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्समध्ये कॅमेरा आणि फिंगरप्रिंट मॉड्यूल्सच्या मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये बिझनेस अजून वाढेल. म्हणजे मित्रांनो, हा अपडेट सरळ डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी सेक्युअर 120 मेगावॅट अवर एनर्जी स्टोरेज डील विथ NHPC इन केरला. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने केरलामध्ये 220 किलोवोल्ट सबस्टेशन येथे 300 मेगावॅट और 120 मेगावॅट अवर बॅटरी स्टोरेज सिस्टीमला सेटअप करण्यासाठी NHPC लिमिटेडसोबत आपला पहिला बॅटरी एनर्जी स्टोरेज परचेज ॲग्रीमेंट म्हणजे BESPA साईन केला आहे. आणि मित्रांनो, याचा जबरदस्त इम्पॅक्ट लॉंग टर्ममध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या बिझनेसवर पॉझिटिव्ह पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.